एकच आहे. जाऊ का? बाय करा बाय. चला गाईज, आता मी निघतोय. हर्षद आलाय मला आणि श्रवणला सोडायला स्टेशनसाठी. आता आम्ही निघतोय स्टेशनला. तर मंडळी, आताच लोकल मधनं उतरून मी आता पोहोचलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनला. इथूनच आमची महानगरी एक्सप्रेस, जिने आम्ही प्रवास करणार आहोत अयोध्येसाठी. तर महानगरी एक्सप्रेस आता बघूया पुढे लागते. आम्ही पोहोचलेलो आहोत CSTM ला. आणि बघू शकता तुम्ही CST स्टेशन. श्रवण बघू शकता तुम्ही. अजूनही इकडे तेवढीच गर्दी आहे जेवढी दिवस असते. म्हणतात ना, मुंबई 24 तास पूर्ण दिवस चालूच असते. म्हणजे आता आम्ही आमच्या एक्सप्रेस मध्ये बसून घेतो आणि सर्व यात्रेकरूंना व्यवस्थित त्यांच्या सीटवर बसवतो. तर कंटिन्यू करा हा ब्लॉग अयोध्या, काशी, प्रयागराज. तर मंडळी, आमचे सर्व यात्रेकरू आम्हाला आता मिळाले आहेत, माझ्या सोबतच आहेत सर्व. आणि आता आम्ही आमच्या महानगरी एक्सप्रेस. मंडळी, मुंबईची तुम्ही गर्दी बघू शकता. आता वाजले आहेत रात्रीचे 9:15 आणि ही गर्दी बघा. पूर्ण स्टेशन भरलेलं आहे. पूर्ण एक्सप्रेस क्रॉस करणार आहेत. मंडळी, तुम्ही इथे बघू शकता महानगरी एक्सप्रेस 22177. आमची ट्रेन अजून प्लॅटफॉर्मवर लागलेली नाहीये आणि आमचे यात्रेकरू आलेले आहेत. तर मंडळी, आमची ट्रेन लागलेली आहे आता. बघू शकता तुम्ही महानगरी एक्सप्रेस. एक सेकंड. महानगरी एक्सप्रेस हो, प्लॅटफॉर्म नंबर 15 वर लागलेली आहे. आणि आता आम्ही निघत आहोत प्लॅटफॉर्म नंबर 15 वर. सर्व नाही आली, अर्धी झालेत, कारण की सर्व त्यांच्या ट्रेनसाठी वेटिंगला आहेत. बघू शकता ही गर्दी. पूर्ण स्टेशन अजून इकडचा एक्सप्रेस साईडचा भरलेला आहे. आणि आता आम्ही आतमध्ये जात आहोत प्लॅटफॉर्म नंबर 15 साठी. आणि इकडची एरिया बघा किती छान केलेली आहे तयार. इकडे ऑल फोटोज ट्रेनचे, एक्सप्रेसचे असे प्रवास करते ते. पूल वगैरे डोंगरातून सर्व सुंदर अशा पद्धतीने दाखवून दिलेलं आहे. गेले पुढे. तर मंडळी, आता आम्ही झालेलो आहे UP मध्ये एंटर. पूर्ण दिवस आज एक्सप्रेसचा प्रवास केला आहे. आम्ही थोडं थकलेलो आहे, कारण की प्रवास करून खूप आलस आलेला आहे, कंटाळा आलेला आहे आम्हाला. श्रवण पण पूर्णपणे कंटाळून गेलेला आहे. आणि आज रात्री आम्ही उतरणार आहोत. ये भाई साहब है हमारे साथ. किरिस का गाना बोला भाई, किरिस का गाना बोलो ना एक बार. बोलो एक बार किरिस का गाना. दिल ना दिया, दिल ना लिया, ले बेटा क्या किया. ले बेटा, ले बेटा. तर मंडळी, मी पण खूप दमलेलो आहे एक्सप्रेसने प्रवास करून. पूर्ण दिवस ट्रेनमध्येच आहे आणि इकडे असल्यामुळे मी काही खाल्लं पण नाही आहे. श्रवणने पण काही खाल्लं नाही आहे. आम्ही फक्त टिफिन खाल्लेलं आहे आमचं, जे आम्ही घरून आणलेलं घरगुती ते. पण आता बघू काय होतं ते. काशीनगरीमध्ये पोहोचल्यावर संपूर्ण डिटेल्स तुम्हाला तर मी देईलच. आणि तुम्ही कंटिन्यू करा हा ब्लॉग. आणि काशीमध्ये, अयोध्यामध्ये, तसेच प्रयागराजमध्ये काय काय होतं, कशा फिरायला मजा येते ते तुम्हाला मी दाखवूनच. तर मंडळी, आम्ही आता वाराणसी स्टेशनवर पोहोचलेलो आहोत. संपूर्ण आमचा ग्रुप पण रेडी होऊन आलेला आहे. आणि आता आम्ही निघत आहोत आमच्या हॉटेलसाठी. तर मंडळी, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, जय श्रीराम. आता आम्ही आलेलो आहोत वाराणसीमध्ये. आणि वाराणसीमध्ये सकाळी आम्ही पोहोचून रूमवर जाऊन फ्रेश वगैरे होऊन तसेच नाश्ता करून आता आम्ही निघालेलो आहोत तिथल्या साईट सीनसाठी. तसेच माझ्यासोबत आमचे सर्व यात्रेकरू आहेत. सोमजाई मातामध्ये
काशी, अयोध्या, प्रयागराज या यात्रामध्ये सहभागी झालेले आहेत. संपूर्ण यात्रेकरू माझ्यासोबत आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या ऑटोमध्ये आहेत. आणि आता आम्ही इथले दर्शन करीत आहोत वाराणसीमधील. आणि आता आम्ही आलेलो आहोत त्रिवेद मंदिरामध्ये. बघू शकता तुम्ही आता इथे खूप सुंदर सकाळचं वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे. आणि आमचे सर्व यात्रेकरू बघू शकता तुम्ही, सर्व यात्रेकरू आमचे आता दर्शनाला जात आहेत आतमध्ये. आणि मंडळी इथे साईडला आम्ही आता चप्पल ठेवतो आणि मी देखील दर्शनासाठी जातो. तर मंडळी सोमजाई माता तीर्थयात्रेचे मुख्य आयोजक मान्य श्री अबप मनोहर महाराज धुले हे देखील त्यांच्या यात्रेकरूंसोबत आहेत. आणि फोटो घेऊन ते या यात्रेचे आठवणमधील क्षण जपत आहेत. होऊ शकता सुंदर हे मंदिर आहे, त्रिदेव मंदिर. तर मंडळी मीही करतो आतमध्ये प्रवेश आणि त्रिदेव मंदिर आतून कसं आहे तो दाखवतो तुम्हाला, कारण की आतमध्ये मोबाईल फोन अलाउड असल्यामुळे. बघू शकता आतमध्ये याची सुंदरता किती आहे. आणि मंडळी आमचे यात्रेकरू, सर्व यात्रेकरू आमच्या सोबत आहेत दर्शन घेण्यासाठी. आमच्या यात्रेमधील सहभागी असणारे आमचे खन्ना सर, राधे राधे. मंडळी बघू शकता किती सुंदरता आहे या मंदिरामध्ये. मंडळी त्रिदेव मंदिराच्या दर्शनानंतर आता आम्ही आलो आहोत श्री सत्यनारायण तुलसी मानस मंदिराकडे. आणि मंडळी खरोखर इथल्या मंदिराची सुंदरता खूप छान आहे. आणि आमचे सर्व यात्रेकरू या मंदिरांचे दर्शन घेऊन खूप प्रसन्न त्यांचे मन होतात. आणि मंडळी बघूयात आतमधून मंदिराची सुंदरता. बाहेरून तर खूप छान आहे. बघूयात, खूप सुंदर असा हॉल केलेला आहे आणि शांतता पण खूप आहे, त्यामुळे मी थोडं हळू बोलतो. बघू शकता तुम्ही श्री सत्यनारायण. सर्व यात्रेकरूंचा छान असं दर्शन मंडळी आता झालेलं आहे आणि सर्वजण दर्शन करून आता बाहेर येत आहेत. सर्व यात्रेकरू फोटो घेत आहेत. श्रवण त्यांचा फोटो घेत आहे. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मंडळी सोमजाई माता तीर्थयात्रेचा मी सहाय्यक असल्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी ब्लॉग करणं पॉसिबल होत नाहीये. प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवण्यात पॉसिबल होत नाही, पण माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला शक्य दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल मी या ब्लॉग मार्फत. तर मंडळी आता आलेलो होतो आम्ही दुर्गा माता मंदिरामध्ये आणि आमचे सर्व यात्रेकरू दर्शन घ्यायला चाललेले आहेत. दुर्गा माता सकाळची सुंदरमय अशी सुरुवात आणि वाराणसीमधील सर्व प्रसिद्ध मंदिर आहे यांचं, भव्य असं मंदिरांचं खूप सुंदर असं दर्शन होतंय सकाळ सकाळी. त्यामुळं खूप मन प्रसन्न झालेलं आहे सर्व यात्रेकरूंचा. किती सुंदर कमळ हे, खूप सुंदर आहे ना. मंडळी श्री आदिशक्ती माता दुर्गा मंदिर.
तर मंडळी, वाराणसी फिरत असताना आम्ही आता इथे छोट्याशा दुकानामध्ये आलो आहोत. आमच्या यात्रेकरूंना बनारसी साडी घ्यायची होती, इकडची फेमस साडी बनारसी साडी. तर सर्व आमची यात्रेकरू इथे साड्या घेत आहेत. श्रवण देखील त्याच्या कुणासाठी साडी बघतोय का माहिती नाही. आणि खूप सुंदर अशा इथे बनारसी साड्या आहेत. तर मंडळी नमस्कार. आता दुपारच्या भोजनानंतर आम्ही सर्व यात्रेकरूंसोबत निघालेलो आहोत 84 घाटचं दर्शन घ्यायला. सर्व यात्रेकरू आमचे आता 84 घाट फिरण्यासाठी तसेच श्री काशी विश्वनाथ धाम ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत दुपारचं भोजन करून. मंडळी, आता समोरपासून इथून समोरून घाट सुरू होत आहेत आणि या बोटीमध्ये बसून आम्ही 84 घाटचं दर्शन करणार आहोत. तर मंडळी, खूप भाविक भक्त आता आलेले आहेत घाटावरचे दर्शन घ्यायला. 84 घाट तसेच श्री काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचं व त्याचसोबत संध्याकाळी इथे होणारी प्रसिद्ध गंगा आरतीचं दर्शन करण्यासाठी सर्व भाविक भक्त आता आलेले आहेत. आणि आता आम्ही इथे बोटीमध्ये बसून निघणार आहोत दर्शनासाठी. पाहू शकता तुम्ही इथल्या बोटींचा तसं इथला नजारा खूप छान असा आहे. मंडळी, हा समोर ब्रिज दिसतोय तुम्हाला, त्याच्यावरून आपली एक्सप्रेस क्रॉस होते. मंडळी, बघू शकता तुम्ही काशी नगरी, किती सुंदर नजारा आहे इथला. आमचे सर्व यात्रेकरू गंगा नदीमध्ये दिवे सोडत आहेत. पाहू शकता तुम्ही. अंगात डगला कमरेला पट्टा. तर मंडळी, आता आम्ही निघत आहोत 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग श्री काशी विश्वनाथ धाम यांचं दर्शन करण्याकरिता. बोला हर हर महादेव, मोरया, जय जय. तर मंडळी, आता आम्ही निघत आहोत 84 घाटाच्या दर्शनासाठी. आणि माझ्या मागचा नजारा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. आमच्या सोबत आमचे सोमदेवाच्या तीर्थयात्रेमध्ये प्रसिद्ध असलेले खन्नांक सुद्धा आहेत, बघू शकता. आणि आता घाट आणि खूप प्रसिद्ध मानलं जातं या घाटास. कोण आहे? तर मंडळी, गर्दी बघू शकता तुम्ही काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी. या गल्लीमधनं जावं लागतं. तर मंडळी, खूपच गर्दी आहे. अरे सवार कोण
निघालेलो आहोत प्रभू श्रीराम जन्म अयोध्यासाठी आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी आता आम्ही निघालेलो आहोत. सर्व आमचे यात्रेकरू निघालेले आहेत. इथनं आम्ही आमच्या SR हॉटेलमधनं दुपारचं भोजन करून आता आम्ही सर्व यात्रेकरूंना घेऊन चाललेलो आहोत. पुढे आमच्या 2 ऑटो आहेत आणि आम्ही या ऑटोमध्ये आहोत. आता इथले काही प्रसिद्ध मंदिरे फिरून तसेच इथली मंदिरं दर्शन घेऊन आम्ही निघणार आहोत प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्यायला. तसेच त्यासोबत आम्ही हनुमानगड्डी इथे देखील जाऊन दर्शन घेणार आहोत. तर मंडळी कंटिन्यू करा ब्लॉग आणि दाखवणार मी तुम्हाला की प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर कसं आहे, कशा प्रकारचे तिकडचे नियम वगैरे. तर मंडळी आता आम्ही आलेलो आहोत राम मंदिराच्या बाहेरील साईडला. आता आम्ही आतमध्ये प्रवेश करत आहोत. सर्व माझे प्रिय यात्रेकरू माझ्यासोबत आहेत आणि आता मी आतमध्ये प्रवेश करत आहे आणि आज भरपूर गर्दी आहे दर्शनासाठी. माझे सर्व यात्रेकरू एका लाईनीमध्ये आहेत. म्हणजे मग परत काही देऊ. मोबाईल चपली तिकडे मी आहे ना. हो पुढे जाऊन थांबा एकत्र. फोटो के कर रहे हैं. हॅलो हॅलो. तर मंडळी आता मी उभा आहे श्रीराम मंदिराच्या बाहेरच्या भागात आणि बघू शकता इथील परिसर कसं आहे. खूप छान अशी मंदिराची रचना केलेली आहे आणि खूप भव्य असं मंदिर उभं केलेलं आहे आणि या साईडनं सर्व भाविक भक्त दर्शन करून बाहेर निघत आहेत. आणि मी आता मंदिराच्या बाहेरील परिसरात आहे कारण की आतमध्ये मोबाईल फोन अलाउड नसल्यामुळे मी व्हिडिओ काढू शकलो नाही. पण तुम्ही बाहेरील भाग बघू शकता मंदिराचा. हा जो तुम्हाला समोर दिसत आहे हा भव्य असा गेट आहे आणि मंदिराच्या आतमध्ये आहे. खूप मोठा आणि खूप भव्य सुंदर असं मंदिर आहे आणि आज सर्व खूप गर्दी आहे. तर मंडळी आमच्या प्रिय यात्रेकरू मावशींचं दर्शन झालं. कसं आहे दर्शन? एकदम व्यवस्थित. आणि मूर्त कशी आहे? भारी ना. जय श्रीराम बोला. जय श्रीराम. दर्शन झालं ना? दर्शन. श्रीराम प्रभु चंद्र की जय. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. महाराज एक नंबर दर्शन झाला. सर्वांना एकदम सुख समाधानामध्ये दर्शन मिळालं आहे. त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा म्हणजे वेदांत आणि श्रवण काही भरपूर मेहनत घेतलेली आहे. तसेच आपले जे मंडळ आहे काही खूप सहकार्य केलेलं आहे. सर्वही शिस्तीचं पालन केलेलं आहे. मंदिर कसं आहे? मंदिर एकदम छान आहे. मंदिराचं काम एकदम सुपर फास्ट चालू पण आहे आणि खूपच मला मंदिर आवडलं आहे. दर्शन झालं ना? दर्शन फार छान झालंय. धन्यवाद महाराज. तुमच्यामुळे आम्हाला चांगलं दर्शन झालं. फ्री दर्शन झालं. आणि मूर्त बघून कसं वाटलं? खूप आनंद वाटला. मन प्रसन्न झालं की नाही? नेहमी आता आम्ही महाराजांबरोबर. दर्शन कसं आलं? मस्त झालं एकदम. आणि शॉपिंग करायला प्रभू श्रीरामांची मूर्त कशी आहे? हा? आतमध्ये मूर्त कशी आहे मस्त एकदम. बघून कसं वाटलं तुम्हाला? एकदम छान दर्शन. काशी विश्वनाथमध्ये पण एवढं नाव झालं असेल पण इकडे मस्त झालं एकदम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. कसं वाटलं तुम्हाला दर्शन करून? मस्त झालं. एकदम छान झालं. वर्षाची एंडिंग आलेली आहे आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन तुमचं झालेलं आहे. 2025 साल संपत आलेला आहे तरी 2026 साल सुख समृद्धीचं जावं ही विशेषतेने प्रार्थना करावी. समजाई मातेचे जे आमचे सहकारी आहेत त्यांना आयुष्यमान असंच लाभो. उदंड आयुष्यमान त्यांनी परमेश्वरा देव ईश्वर चरणी प्रार्थना. मंडळी सोमजय माझ्या तीर्थयात्रेकरूंचे सर्वांचे दर्शन झालेलं आहे. आता बघू शकता तुम्ही. बोला जय श्रीराम. जय जय श्रीराम.
बैठ के करो, पता नहीं चलेगा. तर मंडळी जय श्रीराम. आता आम्ही चाललेलो आहोत प्रयागराजला आलेलो आहोत. त्रिवेणी संगम, 3 नद्यांचा इथे संगम होतो, पवित्र नद्यांचा. आणि इथे स्नान करण्यासाठी सर्व माझ्या यात्रेकरूंना मी आणलेलं आहे. बघू शकता तुम्ही सर्व यात्रेकरू एका बोटमध्ये 10 जण बसवलेले आहेत. आणि 3 जानेवारी पासून इथं महाकुंभ मेळा पुन्हा भरणार आहे. तर सर्व महाकुंभ मेळ्याची तयारी चालू आहे. या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही बघू शकता का इथून आतापासून गर्दी झालेली आहे आणि सर्व यांच्या बोट लागलेल्या आहेत इथे. तर मंडळी आता सर्व माझे यात्रेकरू बसून झालेले आहेत आणि आता आम्ही निघणार आहोत पवित्र स्नानासाठी. सर्व माझे यात्रेकरू रेडी आहेत. थंडी भरपूर आहे इकडे, खूप थंडी आहे. तरी पण या थंडीमध्ये आम्ही आता निघालेलो आहोत आम्ही पवित्र स्नान करण्यासाठी. सर्व आमचे यात्रेकरू एक साथ निघालेले आहेत. टोटल 4 बोटमध्ये आहेत सर्व यात्रेकरू. आणि आता कुंभमेळ्याची ही संपूर्ण गर्दी आणि तयारी सुरू आहे. यात्रेकरू तसे मेयर ताईंचा ग्रुप आहे. 2025च्या शेवटच्या दिवशी बरोबर आम्हाला प्रयागराजचा प्रयागराजचा स्नानाचा कुंभमेळ्याचा अनुभव आम्ही घेणार आहोत. प्रयागराज इथे होणाऱ्या कुंभमेळ्याचा जो स्नानाचा लाभ आहे तो आम्ही आज 2025च्या शेवटच्या दिवशी अर्थात 31 डिसेंबरला आम्ही तो लाभ घेणार आहोत. तर त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू वेदांत. तू खूप मेहनत करतोय आणि छान आम्हाला मार्गदर्शन केलंस. थँक्यू व्हेरी मच. ये दीप क्यों जलाया जाता है, इसके बारे में आप कुछ कहना चाहते हैं? ये दीप स्नान करने के बाद जलती है. हाँ, तो वो तीनों नदियों को ये गंगा, जमुना, सरस्वती 3 माता है वहाँ. जी 3 माता का भेंट नारियल, तब उसके बाद दीप जलेगा. फिर स्नान करके अपना नाव पे बैठ जाने का. अभी देखो ये साल कुंभ मेला हुआ था ना, तो हाँ. अभी आपने तो काफी एक्सपीरियंस लिया होगा, तो क्या बताना चाहते हैं आप? कुछ कहना चाहेंगे? कुंभ मेला में कितना भीड़ था, अरे कितने लोग आए थे? 65 करोड़ पब्लिक थी. पब्लिक बहुत ज्यादा थी, बहुत ज्यादा पब्लिक. चारों तरफ मेला ये भरा हुआ था. आपका तो बहुत अच्छा बिजनेस हुआ होगा. हम लोग मनवारी का काम करते हैं. महीना ये अकबर किला है. अकबर का किला. अच्छा. और ये अक्षय रूट वही ना, अक्षय रूट अपना है. जहाँ राम जी अपने पिताजी का पिंडदान किए थे. हाँ. ये सामने. तर मंडळी आता पोहोचलो आहोत. सर्व यात्रेकरू स्नान करून आलेले आहेत. तर मंडळी आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासासाठी प्रयागराज स्टेशनवर आलेलो आहोत. पण आमची ट्रेन 2 तासासाठी लेट झालेली आहे. त्यामुळे आता आमची ट्रेनचा वेट करतो. आणि आम्ही सर्व आमचा स्टाफ ग्रुप सोमजय माझा तीर्थयात्रेतील सर्व आमचे तानाजी भाऊ घोडे पण आमच्या सोबत आहेत. सर्वजण ट्रेनचा वेट करतात. तर बघूया किती वेळ लागतो ट्रेनला. आणि तशी ट्रेनमध्ये बसलो की आम्ही ब्लॉग हा एंड करूच. आता परतीचा प्रवास आल्यामुळं ब्लॉग कसा होतोय तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की ते सांगा. धन्यवाद.